विरोधकांचे बॅरिस्टर आणि संगमनेरच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व तर जावेदभाई जागीरदारांच्या वाढदिवसानिमित्त आमदार खताळांची तुफान फटकेबाजी। बघा सविस्तर न्यूज NMP1। प्रेक्षकांनो, संगमनेर शहराच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आणि विरोधकांमध्ये बॅरिस्टर या नावाने ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे। या सोहळ्याला महायुतीचे आमदार अमोलभाऊ खताळ यांनी विशेष उपस्थिती लावून विरोधकांना झणझणीत राजकीय इशारा दिला आहे। अभ्यासू वृत्तीमुळे मिळाली बॅरिस्टर ही ओळख जावेदभाई जागीरदार यांच्या राजकारणाची पद्धत नेहमीच आक्रमक आणि अभ्यासू राहिली आहे। प्रशासकीय कामाची पकड आणि मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देण्याच्या त्यांच्या शैलीमुळे खुद्द विरोधकही त्यांना आदराने बॅरिस्टर म्हणून लागले आहेत। ज्या नेत्याला शह देण्यासाठी एक नव्हे तर तीन आजी माजी आमदारांची ताकद पणाला लागते, अशा शब्दात त्यांच्या राजकीय वजनाचे वर्णन यावेळी करण्यात आले आहे। संघर्ष हीच खरी संपत्ती म्हणतात ना, कुणाचे जावेदभाई, कुणाचे मेंबर तर कुणाचे लाडके जावेद भाऊ, अशा विविध नात्यांनी ते शहराशी जोडले आहेत। आपला संघर्ष, आपले व्यक्तिमत्व आणि आपली ओळख हीच अभिमानाची खरी संपत्ती असते, या उक्तीप्रमाणे त्यांनी आजवरचा प्रवास केला आहे। याच ख्यातीमुळे त्यांच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांचा महापूर लोटला होता। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते आमदार अमोलभाऊ खताळ यांचे भाषण। त्यांनी जावेदभाईंना शुभेच्छा देतानाच राजकीय टोलेबाजी करत विरोधकांना झणझणीत संदेश दिला। आगामी राजकीय गणिते आणि महायुतीची ताकद यावर भाष्य करत त्यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे। या सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व पक्ष संघटनाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन अनेकांनी बॅरिस्टर जावेदभाईवर शुभेच्छा वर्षाव केला। या सोहळ्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा घडून आली आहे। बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून। आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र, मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस असे आमचे मार्गदर्शक सहकारी जावेदभाई जागीरदार यांचा आज जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त सर्व जावेदभाईंवर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवाराकडून मोठ्या उत्साहात आजचा वाढदिवस साजरा आला। मी जावेदभाईंना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय, कारण जी मैत्री जावेदभाईंबरोबर आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून आहे, त्या मैत्रीमध्ये आम्ही नेहमी बघितलंय का जावेदभाईंसारखा एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या संगमनेरकरांना लाभलंय। खूप प्रचंड जनतेसाठी काम करणारा माणूस, पूर्ण वेळ कुणी आला प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणारा आणि नगरपालिकेमध्ये सगळी माहिती असणारा एक वेगळा अवलिया म्हणून जावेदभाईंकडे बघितला जातं। जावेदभाई जरी आज आमच्या नगरपालिका सभागृहात नसले तरी मला आज नगरपालिकेला सळो की पळो करणारा कुणी जर असेल तर ते जावेदभाई जागीरदार आहे। आणि निश्चितच जावेदभाईंचं जी इच्छा, जे स्वप्न, जनतेचं स्वप्न आहे, जावेदभाई त्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेले पाहिजे। निश्चित ती वेळ येणार आहे आणि त्यावेळेस जावेदभाई त्या सभागृहामध्ये जाऊन संगमनेर शहराची चांगल्या पद्धतीने सेवा करतील। आमचे नेते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सुद्धा खूप अतिशय विश्वासू मध्ये जावेदभाईंना गिनलं जातं, जावेदभाईंकडे बघितलं जातं आणि जो प्रचंड कामाचा आवाका त्यांचा आहे, त्यामुळे एक मोठा मित्रपरिवार त्यांनी केला आहे। आणि या मित्रपरिवाराच्या माध्यमातून नेहमी सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये जावेदभाईंचं चांगलं योगदान असतं। त्यामुळं आज पुन्हा मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जावेदभाईंकडून अशीच संगमनेर शहरातील जी कीड लागलेली आहे, ती भ्रष्टाचाराची कीड आहे, ही जावेदभाईच्या मार्गदर्शनाखाली निश्चित आमचे सगळे संगमनेरातील महायुतीचे पदाधिकारी त्याचा बंदोबस्त करतील। आणि जे जनतेला अपेक्षित आहे, संगमनेरकरांना जे अपेक्षित आहे, तो विकास, भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करण्याचं काम जावेदभाईंच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील।